1973 रोजी पुणे येथे माताजींचे झालेले भाषण. हा जगातल्या पाठीवर कुठेही चर्चेला गेलेला नाही जितका आपल्या भारतवर्षात झालेला आहे. कारण हिंदुस्थान, त्याला आपण पूर्वी भारतवर्ष म्हणत होतो, ही एक योगभूमी आहे. बाकी सगळ्या भोगभूमी आहे. हीच एक योगभूमी आहे आणि म्हणून इथे फार मोठमोठ्या प्रभूतीने म्हटलं पाहिजे किंवा देवांनी अवतार घेतलेले आणि हा भूमीतच ह्या विषयावर हजारो वर्षापासून, म्हणजे कृष्णाला जर 6000 वर्ष झाली असती तर रामाला जवळजवळ 11,000 तरी वर्ष झाली असती आणि त्याच्या कितीतरी आधीपासनं वेदात वगैरे इतिहासकार कदाचित त्यांना पटायचं नाही माझं म्हणणं, पण हजारो वर्षापासून ह्या भारतवर्षामध्ये तपस्वी मुनींनी जे द्रष्टा होते त्यांनी आत्मसाक्षात्कारावर पुष्कळ काम केलेलं आहे. पण आजकाल त्यांच्याबद्दल वाचतंय को, त्यांच्याबद्दल जाणताय को. आपण हिंदू हिंदू म्हणून लोक फार गर्वाने फिरतात आणि मी बघते की प्रत्येक गोष्टीमध्ये उठलं की आम्ही हिंदू आहोत म्हणजे काहीतरी विशेष आहोत असं सुद्धा पुष्कळ लोक स्वतःला समजतात. पण ज्या आदिशंकराचार्यांनी हिंदू धर्माची स्थापना वगैरे त्यांनी केलीच नाही, त्यांनी जे तत्व ह्या संसारात मांडले गेले, त्यांनी जी चैतन्यावरती कामं करून त्याचं निरूपण केलेलं आहे आणि त्याबद्दल छाती ठोकपणे साऱ्या संसारासमोर इतकी मोठमोठाली सत्य मांडलेली आहे की कोण जाणतं, त्याच्याबद्दल कोणाला माहिती नाही. फक्त ब्राह्मण हा पूजेला पाहिजे अशा रीतीने आपल्याबद्दल एक कल्पना डोक्यात झालेली आहे. पण ब्राह्मण म्हणजे कोण हे सुद्धा ते त्यांनी जे सांगितलेलं आहे की ब्राह्मण तो ज्याचा दुसऱ्यांदा जन्म झालेला आहे आणि तेच ख्रिस्तांनी सांगितलेलं आहे, ते सगळ्या मोठ्या लोकांनी सांगितलेलं आहे. म्हणजे मोहम्मद साहेबांनी सुद्धा तेच सांगितलं, आपले साईबाबा शिर्डीचे त्यांनी सुद्धा तेच सांगितले, नानक होते त्यांनी तेच सांगितलं आहे, जनकांनी तेच सांगितलेलं आहे, झोराष्ट्रांनी तेच सांगितलेलं आहे. प्रत्येक देशात कुठेही सत्य जन्माला आलं तर ते सत्य काय ते सांग. आज तुम्ही इथे उभे आहात आणि मी जर पांढरी साडी नेसलेली आहे आणि तुम्हाला डोळे असते तर तुम्ही सगळ्यांना जाऊन काय सांगाल की माताजी पांढरी साडी नेसली आहे. तुम्हाला काही दुसरं तेव्हा दिसेल जेव्हा तुमच्या डोळ्यावरती काहीतरी धुंदी तरी असेल किंवा डोळाच नसेल. ज्यांना डोळे होते त्यांना सत्य एकच सांगितलं आणि सत्य हा हे एकच आहे आणि त्याचा मार्ग सुद्धा एकच आहे आणि सगळ्यांनी एकच मार्ग सांगितलेला. फक्त आपण वेड्यासारखी इकडे भांडत बसलो, एकात अनेक झालो तरी आपण एकच मुळावर आहोत हे समग्रतेत उतरल्याशिवाय समजणार आणि ते उतरण्यासाठी माणसाला आत्मसाक्षात्कार झाल्याशिवाय ते जमणार नाही. आता थोडंसं गीतेवर सांगितल्याबरोबर पुष्कळ गीता भाष्यकार वगैरे इथे जर बसले असतील तर ते सुद्धा माझ्यावर बिघडू शकतात. म्हणा या जन्मामध्ये कोणी क्रॉस बिस्वर चढवत नाही किंवा रामाला वनवास झाला तसा मला कोणी वनवासात वगैरे पाठवणार नाही अशी मला अजून खात्री वाटते. अजून गीतेत सुद्धा कृष्णाने पहिल्यांदा छाती ठोकपणे, म्हणजे त्यानं भ्यायचं काही कारणच नव्हतं, छाती ठोकपणे सांगितलं आहे की त्याला तू आतमध्ये जाणून. अर्जुनाला स्पष्ट सांगितलं की त्याला जाणल्याशिवाय, ते जाणल्याशिवाय, ते झाल्याशिवाय बाकी सगळं काही व्यर्थ आहे. हेच उत्तम आणि तेच मिळवले पाहिजे. मग बाकीचं जे सांगितलं ते का असा प्रश्न लोकांना येतो. कृष्णात आणि माझ्यात एक फरक आहे आणि तो राहणार. कृष्ण हा राजकारणी पुरुष होता आणि त्याला माहित होतं की महामूर्खांच्या डोक्यामध्ये राजकारण खेळल्याशिवाय अक्कल येत. जर त्यांना सरळ तोंडाने सांगितलं की हे करा तर ते कधीही करणार नाही, उलट मार्गाने जा. म्हणून त्यांना सांगायचं बरं तेही करा
तेही करा तेही करा आणि शेवटी मग धडपड तिकडे आहे. ते म्हणजे असं आहे की उदाहरणार्थ आपण असं बघूया की एक मुलगा गाडीवर बसलेला आहे आणि त्याचं घोडं बाहेर मागे बांधलेलं आहे आणि तो गाडी हाकतोय. त्याचे वडील आतमध्ये आले आणि त्याला सांगितलं की हे काय करतोय, तू घोडं पुढे करून घे म्हणजे तुझी गाडी पुढे कर. तर तो मुलगा म्हणतो नाही, मी असंच घोडं हाकणार आणि माझी गाडी पुढे कर. तो म्हणतो बरं हाक, थोडंसं हाकून बघ. पण त्याच्यामध्ये राजकारण आहे काय, म्हणजे ते राजकारण सगळं चैतन्यमय डिवाईन आहे. त्या राजकारणामध्ये फार मोठा खेळ आहे, त्यांची लीला आहे फार मोठी. मग वडील म्हणतात हो हो तू अगदी असंच कर, खूप मार आणि गाडी चाल. म्हणजे कसं की त्यांनी सांगितलं की तू त्या चैतन्याला आपल्या आतमध्ये जा, त्या चैतन्यामध्ये जागा आणि त्याला मिळव. हेच मुख्य, हेच पुरुषार्थाचं कार्य आहे. पण अर्जुनाला ते पटलं नाही. त्याने विचारलं हे काय, तू मला सांगतो की त्याला तू आतमध्ये जा आणि इकडे सांगतोस की मी युद्धावर जा, म्हणजे हे कसं. अर्जुनाचा अर्थ त्याला तरी कळला की नाही माहीत नाही, पण कृष्णाला एवढं मात्र कळलं की ह्यांना हे जमायचं नाही, अजून ही स्थिती नाही. कृष्णाने सांगितलं होतं की तू त्याला जाण आणि साक्षी हो. मग तू रणांगणात असलास, स्मशानात असलास, घरात असलास, वनात असलास, जनात असलास तरी तिथेच आहे. पण जेव्हा त्यांनी म्हटलं की असं कसं शक्य आहे, तेव्हा तो म्हणाला बरं दुसरा मार्ग आहे. तो काय, आता ह्याच्यात राजकारण आहे पण त्यातही डिप्लोमसी बघा कशी. त्याला सांगितलं की तू कर्म कर आणि कर्माचं फळ तू देवावर ठेव. आता हे बघा कृष्णाची माखन चोरी कशी आहे. तुम्ही जर कर्म करता आणि तुमचा करता जर तुमच्यात जागृत आहे, हे मी करतो आहे असं कळलं आणि असं वाटत असलं रात्रंदिवस की मी हे करतो, तेव्हा त्याचं फळ तुम्ही देवावर कसं घाला. अशक्यातली गोष्ट आहे. जेव्हा तुम्ही हे कार्य करता तेव्हा त्याचं फळ तुम्ही देवावर घालू शकत नाही. आणि असे जे लोक म्हणतात, पुष्कळ लोक असे मी ऐकलेले की अहो आम्ही जे काही करतो त्याचं तुम्ही आम्ही सगळं फळ देवावर टाकतो. म्हणजे अगदी नाटक आहे, खोटं, कधी शक्य नाही. जोपर्यंत तुम्ही काही करता तोपर्यंत त्याचं फळ तुम्ही देवावर टाकूच शकता. फक्त काही जर तुमच्या हातून घडलं म्हणजे सूर्याचा प्रकाश अकर्मात तो वाहतोय प्रकाश, तो काही म्हणत नाही मी काय करतो म्हणून कुणी सूर्याला 10 शिव्या दिल्यात काय किंवा त्याचं वंदन केलं काय, सगळे इच्छा. नदी वाहते, नदीला काय वाटत नाही की मी वाहते का माझ्यातनं पाणी वाहते, त्याच्यातनं जीवन वाहत आहे, ते लोकांना पाहिजे, ते आपली वाहत राहते. चुकली तर लोक शिव्या देतील, दिल्या तर बऱ्या, नाही दिल्या तर बऱ्या. ही काही करतच नाही, ती नुसती वाहत. जो काही करत नाही फक्त त्याच्या हातून घडत आहे, त्याचं आपोआपच ऑटोमॅटिकली त्याचं कार्य जे आहे ते परमेश्वरावर आहे. त्याचं फळ आणि कार्य सगळंच परमेश्वरावर असतं. तो जे काही करतो ते सगळंच परमेश्वराचं असतं, तो नुसता साक्षी बघत असतो. तेव्हा जे आपल्या इथे कर्मयोग वगैरे लोक घेऊन बसलेले आहेत त्यांना मला स्पष्ट सांगायचं असतं की ह्याच्यात कृष्णाची माखन चोरी ओळखून घ्या. कृष्ण भयंकर हुशार आणि विद्वान मनुष्य, त्याला मी जितकं ओळखते फार कमी लोक ओळखत होते. इतकंच नव्हे पण माणसाची चातुरी तो ओळखत होता आणि मनुष्याचा अहंकार जरा जरा गोष्टीला दुखावतो. पण आईचं तसं नाही आहे. आई जर बाहेर आली आणि तिने पाहिलं की हा मुलगा आपला बडवीस कुठला आहे, त्या ह्याला जी गाडी तिचं घोडं मागे आहे तर ती त्याला सांगेल काय वेड्यासारखं करतो, चल ते घोडं पुढे कर आणि चालू कर. आई म्हणे, आई सरळ सांगेल ते चुकलेलं आहे, हे काहीतरी कशाला बरोबर बघतो. वडील तिकडे हसत उभी राहते, बघूया कसं काय चाललं. हा फरक आई आणि वडिलांचा. कर्मफल देवावर टाकता येणारच नाही जोपर्यंत तुम्ही अकर्मी हो. तुमच्या हातून काही कर्मच होत नाही, नुसतं घडतंय असं जोपर्यंत तुमचं होणार नाही तोपर्यंत कर्मफळ आपण देवावर टाकू शकतो. आता आपले डॉक्टर आहेत, आजच आम्ही एका पेशंटला बघायला गेलो, त्यांचं आजारी येते अनकॉन्शियस आहे 3.5 वर्षापासून वगैरे, जावं प्रेम द्यावं दिलं. मग
बरे होतील की नाही होतील काही सांगता. आम्हाला काय वाटलं, बरं वाटलं की वाईट काही झालं नाही, आम्ही नुसतं गेलो तो द्यायला, जागृती झाली एवढं म्हटलं, झाली आम्ही केली असं कुणी काय म्हटलं. ते म्हणाले जागृतीसाठी काहीतरी काही. पण ते जर नुसते डॉक्टर असते आणि रिअलाइज असते तर म्हणाले असते की अहो असं आहे की आता मी इतकं केलं, हे तुमच्यासाठी मी केलं, ह्यांना मी बरं केलं किंवा मी ह्यांचं वाईट केलं. हा मोठा भारी फरक आहे दोन्ही गोष्टी. तेव्हा आपलं कर्मफळ आम्ही देवावर टाकतो असा जे लोक विश्वास घेऊन चालतात ते स्वतःच्या भ्रांतीतच नाही, पण आपल्यासाठी ती मोठी भारी एक विहीर भ्रांतीची खणून राहिली. अशा खोट्या भ्रामक कल्पनेत राहून आजपर्यंत कधी परमात्मा त्यांना मिळाला नाही, आणि ज्यांना मिळवायचा नाही ते अशा कल्पनेत फिरून 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 अनंत जन्माला पावतात आणि अनंत जन्म घेऊन सुद्धा त्यांना काहीही मिळत. आणि असा ज्यांना विचार करायचा त्यांनी खुशाल करावा कृष्णाच्या भाषेत. पण मी असं म्हणेन की थोडासा इकडेही विचार करा बरं. एवढंच म्हणेन की मुलांना ऐकायला नाही आलं, लवकर समजले नसतील, अजून जरा समजावून सांगावं, बघायचं पटतं की नाही. पुढे ज्यांनी भक्तीचं सांगितलं, भक्ती आहे पण बघा त्याच्यात डिप्लोमसी शब्द बघा, अनन्य भक्ती कर. पुष्पम फलम तोयम काही असलं तर ते मी स्वीकार करतो, पण देतोच का, देतो काय तेव्हा त्यांनी बरोबर सांगितलेलं आहे की तुम्ही अनन्य भक्ती करा. अनन्य हा शब्द जर संस्कृतातले जाणारे इथे पुष्कळ पुण्याला आहे. अनन्य म्हणजे दुसरा कोणी नसतो, आणि दुसरा जेव्हा कोणी नसतो तुम्ही ते होऊन जाता तेव्हा कोणाची भक्ती करायची बुवा. बघा आता अनन्य भक्ती आम्ही म्हणजे अनन्य भक्त, अनन्य भक्त कसे होणार तुम्ही. अनन्य झाले म्हणजे तुम्ही साक्षात्कारी आहात. ज्या वेळेला तुम्ही अनन्य झाले तुम्ही साक्षात्कारी, मग तुम्ही भक्तीच्या रसात भक्ती करायची का. उठले तर भक्ती, बसले तर भक्ती, चालले तर भक्ती, आणि भक्तीच. भक्ती म्हणजे का, परमेश्वराच्या हातात जो मनुष्य खेळणं झाला तोच भक्ती. मग त्यांनी उचललं काय, बसवलं काय, चुलीत घातलं काय किंवा कुसावर टांगलं काय, काहीही केलं तरी ती भक्तीच. जे काही तो मनुष्य करेल ते सगळं परमेश्वराच्याच हातातलं खेळणं असल्यामुळे तो काही करतच नाही. म्हणजे ही इकडे बघा, आता ह्याच्यावरती पुष्कळ लोक अगदी कृष्णाचे कैवारी म्हणजे वकील बरेच आहेत इथे बरं का, पुष्कळ कैवारी आहे. कृष्णाबद्दल जेवढा मला आदर आहे मला पाहिजे कोणाला हरकत असणं शक्य नाही, कारण त्याच्याबद्दल जाणायला पाहिजे. त्याचं नाव नुसतं घेऊन किंवा त्याचा कैवारी बनवून त्याच्यासाठी भांडणारे लोक मी पुष्कळ पाहिले, पण कृष्णाला जाणणारे मला कोणी दिसत नाही. कृष्णाला जाणलं पाहिजे, हे मुख्य संबंध गीतेचं सार हेच आहे की तू मला जाण. सर्व धर्माणाम परित्यज्य, सगळं काही बाहेरचं सोड आणि फक्त तू मला शरण हो, म्हणजे मी जी चैतन्य स्वरूप सत्य आहे त्याच्यात तू एकाकार. हे त्यांनी इतकं स्पष्ट शब्दात सांगितलं तरी लोकांच्या लक्षात आलं. लोकांच्या लक्षात यायचं त्याला कारण आहे. आत्मसाक्षात्कार करा म्हटलं की लोक अर्धे पळतात घरी, ते नको आपल्याला बघायला जमायचं. पण मी तुम्हाला जर हातात एक अंगठी काढून देते किंवा इकडून मी काय तर तुमच्यावरती जादूमंतर करून दाखवते, झाला हजारो म्हणतो काय हो काय मिळालं त्याच्यात तुम्हाला. असा जर कोणी प्रश्न विचाराला की तुम्हाला ह्याच्यात काय मिळतं ह्या चमत्कारामध्ये, म्हणजे तुमचं लक्षच मुळी जड आहे. सगळ्या जड गोष्टींवरती तुमचं इतकं लक्ष होतं. इतक्या आता एक प्रश्न कुणीतरी विचारला की गायत्री मंत्र जर 100 माणसांनी ब्राह्मणांनी म्हटलं, आहेत कुठे ब्राह्मण, आहेत कुठे ते द्विज, ते ब्राह्मण कुठे ज्यांचा खरोखर आतून जन्म झालेला आहे तेच तर मी करायला आले. पण असे मला म्हणतात की त्या अशा ब्राह्मणांनी जर गायत्री मंत्र म्हटलं काही उपयोगाचा नाही. हे कनेक्शन आहे ते आपल्याला माहिती आहे. हे कनेक्शन जर आम्ही मेन्सला लावलं नाही तर ह्याच्यावर मी 100 का 1000 माणसांनी मंत्र म्हटला तरी त्याचा काही उपयोग होणार आहे. त्यालाच मी ब्राह्मण म्हणते जो आत्मसाक्षात्कार, ज्याचा जन्म पुन्हा झालेला आहे, ज्यांनी ब्रह्माला जाणलेलं आहे तोच ब्राह्मण आहे. हे इथून तिथून सगळ्यांनी सांगितल्यावरती तुम्ही उगीच कुणाला ब्राह्मण म्हणून. आता एक प्रश्न आला फार खणखणीत माझ्यावर, अशा सगळ्या ब्राह्मणांना माझा नमस्कार वारंवार.
ब्राह्मणत्वाचं नाटक करता येत नाही ही असलियत आहे, खरी गोष्ट आहे. असायला पाहिजे, अस्तित्व आहे, ते व्हायला पाहिजे. आणि म्हणून ज्यांना खोट्याचा अगदी स्वीकार आहे त्यांनी असल्या खोट्या गोष्टी आपल्यावरून काढून टाकल्या. एकदा ते काढल्याबरोबर आपल्याला कळेल की ब्राह्मण हा आतमध्ये, जसा पक्षी दोनदा जन्माला पावतो तसाच मनुष्य सुद्धा दोनदा जन्माला पावतो. हे सर्व धर्माच्या लोकांनी सांगितलेलं आहे. आणि ज्यांनी सांगितलं नाही ते आत्मसाक्षात्कार झालेले नव्हते. म्हणजे असे पुष्कळ आहेत तिकडे कोपऱ्यात म्हणे आमचे गुरुजी आहेत, त्यांनी सांगितलं हे काही करायचं नाही. बरोबर आहे, पण ते कोण आहेत की काय आहे देवाला तो. गुरु तोच जो तुमच्यापेक्षा वर जाऊ आणि ज्याला आत्मसाक्षात्कार कमीत कमी एवढं तरी झालं पाहिजे. धर्माच्या बाबतीत आपल्याला काहीही कल्पना नाही. जे काही पुस्तकात वाचलं ते मान्य केलं. ही पुस्तकं तरी कुणी लिहिली. आता समजा आपण जर मुद्रणालयात गेलो आणि तिथे जाऊन आपण मुद्रणाला काही पुस्तकं दिली, ती छापली जातील. कोणीही छापलं ते रामायण होत नाही, कोणी म्हटलं ती गीता होत नाही, जे मेले ते सगळे संत होत नाही. ते लक्षात ठेवलं पाहिजे, त्यांची पुष्कळ लक्ष आहे. परवा मी असंच बोलताना म्हटलं की झोरास्टर हाच मोहम्मद आणि झोरास्टर हाच जनकाचा अवतार आणि तेच साईबाबा आहेत. तर काही लोकांना जर असं ते चटकलं की माताजी अशी कशी गोष्ट म्हणता, आमचे साईबाबा कुठे, तुमचे कुठनं आले. ते स्वतःला मुसलमान सुद्धा म्हणत पुष्कळ, त्यांच्या भाषेत मुसलमानपणा हो. तर त्याची प्रचिती अशी आली त्या लोकांना की एका घरी झोरास्टरचा फोटो आणि साईबाबांचा फोटोचा. तर मी त्यांना म्हटलं तुम्ही रिअलाइज आहात ना, मग जरा बघा तर हात ना, दोन्हीकडे एकसारखेच व्हायब्रेशन. हे कसे म्हटलं, मग सांगा कोण आहे, ओळखा कोण कोण आहे. जेव्हा एकसारखे दोन्हीतनं व्हायब्रेशन्स आणि तरंग येतात, मग ती दोन्ही माणसं एकच आहेत. आणि त्यांना एवढं वेगळं ठेवून तुम्ही गाठलंय का. एवढं मोठं जे सत्यकर्म लोक करत आहेत की हा धर्म वेगळा आणि हा धर्म वेगळा आणि तो धर्म वेगळा, एवढं करून कोणतं ध्येय गाठलंय. म्हणजे एका ते डोकं फोडायचं, दुसऱ्याचा खून करायचा, त्याला मारायचं, आपापचा द्वेष, हेच तर आम्हाला मिळालेलं आहे. एकापेक्षा दुसरा धर्म उच्च आहे असं माणूस तुम्ही कोणती उच्चता गाठलेली मला तरी दिसत नाही. मी सर्व धर्मातल्या फार मोठ्या मोठ्या लोकांना भेटले, म्हणजे ज्यांना अगदी उच्चस्थानी बसवलेलं, पण एक सुद्धा अजूनपर्यंत मला रिअलाइज मनुष्य भेटला नाही. ही सत्य गोष्ट. आणि तुमच्यातले जे रिअलाइज आहे त्यांनी जाऊन बघावं. तुम्हाला मला सांगाल, मी जे सांगते त्याच्यातलं एक जरी अक्षर खोटं असलं तर आपण जाऊन स्वतः त्याचा साक्षात्कार घ्यावा आणि ह्या मंडळींना येऊन सांगावं, त्याची साक्ष द्या. अजून तरीपर्यंत मला एक सुद्धा त्याच्यातला मनुष्य रिअलाइज सुद्धा नाही देत. रिअलाइज सुद्धा काही लोक आहेत रिअलाइज, पण ते कोणत्याही धर्माच्या पीठावर बसलेले नाही. पुढे जंगलात आहेत. ह्या अशा वेड्या समाजापासून दूर पळालेले उत्कट आहे. मला आता काश्मीरला घेते, तिथे भेटले, ते हिमालयाच्या किनाऱ्यावर आहेत. तर मी त्यांना म्हटले ते काय करता, या ना मी एकटी कोणाकोणाची तिथे वादू आणि कोणाकोणाला सांगू. सगळ्या भ्रांतीमध्ये राहणाऱ्या लोकांच्या बरोबर बोलायला तुम्ही आला पाहिजे. तुम्हाला मानतील ते. अहो म्हणे जर तुम्हाला मानत नाही तर आम्हाला काय मानतील. तुम्हाला निदान इंग्लिश भाषा तरी येते, मराठी तरी येते, आम्हाला तर काही भाषा येत नाही. तेव्हा ते आपले पळून बसले सगळे जंगलामध्ये. बघू आता काही उतरले, जरा तुम्ही लोक जरा ठीकठाक झाला आणि त्यांना जर हे कळलं की आमची डोकी फुटणार नाही तर ती येतील. तर हा आत्मसाक्षात्काराचा अनुभव आपल्याला झाला पाहिजे. एका गृहस्थांनी फार ठासून मला सांगितलं की हा आनंदाचा क्षण आम्हाला का मिळेल, आम्हाला सर्वांना मिळालाच पाहिजे. म्हटलं वा, भले शाबास, असंच पाहिजे, मिळालाच पाहिजे. का नाही मिळालाच पाहिजे. आम्ही अशी पापं केली, आम्ही ही कर्म केली की आमची कर्म कशी जाणार, आमचं हे कसं जाणार, अशी जी माणसं रडत बसतील त्यांचं काही होणार. पण जर मिळण्यासारखं आहे तर आम्हाला मिळालाच पाहिजे अशी म्हणणाऱ्या लोकांना मिळालाच. आज या गृहस्थांनी असं घेऊन पाठवलेलं आहे, त्यांना सांगायचं आज न उद्या तुम्हाला मिळेलच. त्याबद्दल मला शंका नाही. एवढंच आहे की आपल्या हिंदुस्थानात जरा काम कठीण होतं, कारण अजून आपलं डोकं जड वस्तूंवर भार आहे.
जेवायला नाही मिळालं, खायला नाही मिळालं, अमुक नाही तमुक नाही, हे सगळं चाललेलं. जरा ह्याच्यातनं तुम्ही उठला, जरा तुमचं इथून चित्त गेलं तर कार्य होण्यासारखं. अमेरिकेत त्या मनाने लोक जास्त तयार आहेत. आत्मसाक्षात्कार लवकर घडतो, पण स्थिरता तिथे लोकांना येत, कारण त्यांना मूर्त्या समजत नाही, त्यांना आपले देव समजत नाही. पण हिंदुस्थानात रडत खडत का होईना जर कुणी आत्मसाक्षात्कार घेतला की तो खूप गैरात होतो, कारण त्याच्यामागे संपदा हजारो वर्षांची संपदा ज्या माणसाच्या डोक्याच्या मागे आहे तो खटकन आतमध्ये जातो आणि आपल्या संबंध आपल्या आतल्या अंतरंगाच्या सागरामध्ये बुडून जातो. तसं अमेरिकनचं होत नाही. अमेरिकन लवकर पार होतात, पण तिथल्या जास्त आतमध्ये पण कठीण जीव आहे का हिंदुस्थानी. पण पार करणं काही सोपं काम नाही. 5 वर्षापासून माझे नुसते हात असे. डॉक्टर साहेबांनी आता सांगितलंच आहे की 70 साली मला कळलं, आत्मसाक्षात्कार झाला. माझ्या आत्मसाक्षात्कारात आणि आपल्या आत्मसाक्षात्कारात फार अंतर. मला जे कळलं ते तुमच्याबद्दल, तुम्हाला जे कळणार आहे ते माझ्याबद्दल. मी जन्मले तेव्हापासूनच मला माहिती होतं सगळं काय, पण हे आपल्यात कसं द्यायचं, आपल्यात कसं घडवायचं हा मोठा प्रश्न आहे. आणि तो प्रश्न कसा तरी करून आपण जाणला पाहिजे म्हणून हजारो लोकांच्याकडे मी गेले आणि लोकांकडनं पत्ते घेतले, पण माझ्या लक्षात हे आलं की नाही कुणी तिकडे. तेव्हा एकदा अकस्मातच मला असं कळलं की माणसामध्ये एक छोटीशी पोकळी आहे सुषुम्ना नाडीमध्ये. ती मी आपल्या जर प्रेमाने भरली तर कुंडलिनी सहज वर उठून जाईल आणि सहज ताराला सहज शोधून त्या माणसाला ते नवीन दिसते. हे तुमच्यासाठी आम्ही शोधून काढलं, तर त्यासाठी लोक काय मला मारायला धावणार आहे? तुमचं मंगल करण्यासाठी म्हणून हे माझ्या हातून शोधलं गेलं म्हणून मला मारणार आहे, आणि ख्रिस्ताच्या हातून शोधलं नाही गेलं म्हणूनही मलाच मारणार आहे. अहो त्यालाही मी शोधून गेलं, तेव्हाही आम्ही होतो. तेव्हा प्रयत्न सर्वांच्या बरोबर केले नाही त्यात आम्ही जर पूर्वी नाही करू शकलो आणि आता आम्ही करत आहोत. आणि जर काही आम्हाला मिळालेलं आहे त्यासाठी तुम्ही त्या माझ्यावरती आता बहिष्कार घालणार आहात, कारण तुम्हाला का मिळालं आणि कसं मिळालं, तुम्ही कोण होता घेणार मला असं विचार. तुम्ही विचारणारे तरी कोण? तुमच्याजवळ धर्माची अशी कोणती मोठी सत्ता आहे की ज्याच्या दमावर तुम्ही मला विचार? जर तुम्ही धर्मावर उभे आहात तर माझ्या समोर आहे आणि मग मी त्याचा उत्तर द्यायला तयार आहे. पण आधी धर्म काय ते तर जाणलं काय, साक्षात्कार तरी झालेला आहे तुमच्यामध्ये. तो धर्म तरी आलेला आहे का? हा काही धर्म नाही की देवळात गेले, इकडे रामाला नमस्कार केला आणि इकडून मोहम्मदाला 100 शिव्या दिल्या. हा काही धर्म नाही. धर्म म्हणजे सगळ्यांमध्ये वाहणारं चैतन्य, त्याच्या धारेमध्ये उतरणं हा धर्म आहे. त्याची जी धारा आहे तिला आपल्यामध्ये धारण करणं हाच धर्म आहे. हे आपल्या हिंदू शास्त्रात तरी सगळ्यांना सांगितलेलं आहे, इतकं स्पष्टपणे आणखी कोणत्याही शास्त्रात नसतानाच. आपण म्हणजे अगदीच विपरीत लोक झाले. म्हणजे किती कमालीची गोष्ट आहे की फक्त हिंदू शास्त्रांमध्ये कुंडलिनीबद्दल इतकं सुंदर वर्णन ह्याच्यातल्या दृष्ट्याने दिले. म्हणजे हिंदू शास्त्र म्हणण्यापेक्षा भारतीयातल्या लोकांना त्याचं जेवढं ज्ञान झालेलं आहे ते कुणालाही संबंध पृथ्वी लोकात नाही झालं. आणि इतकं सांगू पांग आणि व्यवस्थित त्याचं सगळं काही त्यांनी वर्णन केल्यावर आणि त्याचा जर शोधही जर हिंदुस्थानात लागला आहे तर त्याबद्दल तुम्ही मलाच मारायला उठल्यावर लोक तुम्हाला तरी काय म्हणतील इतिहासात की काय हो वेडे लोक आहे? थोडा विचार, आईचं समजावणं आहे, थोडा विचार. तेव्हा जरा डोकं थोडं उतरवाती करणं म्हणजे पुढची गोष्ट सांगता येईल की आत्मसाक्षात्कार म्हणजे काय. मी आपल्याला सांगितलं आहे की आपल्यामध्ये सूत्रासारखं चैतन्य भरलेलं आहे, ते कुंडलिनीच्या द्वारे ते आपल्यामध्ये असतं सहज. म्हणजे स्वतःबरोबरच ते जन्म. ही तुमची आई जी तुम्हाला जन्म देणार आहे ती तुमच्यातच जन्म. आपल्याला तिची माहिती नसते पण तिला आपली माहिती.
तिला आपली ह्या जन्माची नाही पण जन्मांतराची सगळी तिला माहिती आहे. इतकंच नाही तर आपल्या शरीरामध्ये असलेले जितकी काही दुःखे आहे, जितके मानसिक ताप आहे, जन्मांतरातले बुद्धीमध्ये जेवढे काही खोळंबे आहेत ते सगळं तिला माहिती. ती फक्त वाट बघत असते की माझा जर मार्ग मोकळा झाला आणि कुणी जर माझ्या मुलाला सांभाळून हा जन्म दिला तर मी त्या कार्याला तयार. म्हणून त्या सुईणीच्या वाटेत ती बसलेली आहे. तिची वाट बघत ती बसलेली असते की अशी कुणी तुझं सुईण जर आली की माझ्या मुलाला काही त्रास झाला नाही. तिचं सगळं समजणारी, तिच्या त्या मुलाच्या आतला सगळा भाग कसा अगदी जपून सांभाळून त्या कुंडलिनीला वर उठेल अशी ती कुंडलिनी सारखी तुमची आई वाटते. हे मला माहीत होतं. पण तिला वरती आणायला एकच प्रश्न होता की मध्ये एक पोकळी आहे, त्याच्यामध्ये काय करायचं. त्या पोकळीला आल्याबरोबर ती कुंडलिनी मागे. कुंडलिनी कधीही दुसऱ्या कोणत्याही मार्गाने कधीही उठणार नाही. इडा आणि पिंगलाने कुंडलिनी उठत नाही. काहीही करून कुंडलिनी कधीही उठणार नाही. तुम्ही आईला प्रेम करायला काय करता ती करते. तुम्ही काय मारलं तिला तरी तुमच्यावरती प्रेम. आणि त्याच्यावर पुढे गेलेले लोक म्हणजे असं म्हणतात की तुम्ही जर सेक्स वाढले तर कुंडलिनी वाढेल. म्हणजे तुमच्या आईवर तुम्ही सेक्सचा आरोप करता. म्हणजे आहे काय हे डोकं तुम्हाला. आणि त्यावर जर ती कुंडलिनी चिडली आणि संतापली म्हणजे ह्याच गोष्टीवर आई आपली चिडे. लक्षात येईल. आईचा जर खून जरी केला, तिच्या नवऱ्याचा खून केला तरी सुद्धा ती ते मानून घेईल. पण तुम्ही जर तिच्यावर असा घाणेरडा आरोप केला तर तिच्या पावित्र्याला तुम्ही धक्का बसल्यामुळे ती चिडली. आणि ती चिडल्यामुळे आतून लहरी तिच्या रागाच्या ज्या उठतात त्या फक्त इरा पिंगलावर जाऊन त्याच्यावर जात. म्हणून कुंडलिनीविषयी जे लोकांना वाटतं की कुंडलिनीमध्ये आलं की आपण जळून जाऊ, जळणारच. कारण तुम्हाला माहीत कुठे त्याची अक्कल पाहिजे. खरोखर कुंडलिनी कधीही कुणाला जाळत. ती प्रेममय तुमची आई आहे. चैतन्य स्वरूप तुमची आई तुमच्यात बसलेली तुमच्याबरोबर जन्मलेली आहे आणि तुम्हाला पुन्हा जन्म देण्यासाठी लालाई. पण तिचं पावित्र्य, तिचं गौरव, तिच्या गौरवाकडे लक्ष द्यायला आपण तिला इतक्या निम्नश्रेणीला उतरवलेली आहे की ती तरी काय करणार. आता ह्या कुंडलिनी जागरणाने आत्मसाक्षात्कार घडतो असं पुष्कळांनी म्हटलेलं आहे. म्हणजे आपल्याकडे लेखकांची म्हणजे असे लेखक आहेत की ज्यांनी कधीही कुंडलिनी कशाशी खातात ते जाणलं नाही, त्यांनी सुद्धा कुंडलिनीवर लिहिलं. कुणाची तरी पुस्तकं लायब्ररीत बसायचं आणि लिहून काढायचं. त्याच्याबद्दल पूर्णपणे जोपर्यंत तुम्हाला काही अनुभव नाही त्याबद्दल तुम्ही लिहिता कसं असं म्हटलं तर धर्माच्या बाबतीत कोणीही बोलू शकतो. म्हणजे हिटलरही उठून उद्या धर्माच्या बाबतीत बोलला तरी कोर्टात त्याला खेचणार कोण. कारण धर्माच्या बाबतीत कोणीही बोलू शकतो. कोणताही मनुष्य धर्माच्या बाबतीत बोलू शकतो. त्याला कोणी धरत नाही किंवा म्हणत नाही. तेव्हा वाटेल त्यांनी वाटेल ते बोलावं आणि आपण ते कळून घ्यावं एवढा आपल्यामध्ये बुद्धी चातुर्य आहे. आम्हाला जर काही अनुभव आला नाही आत्मसाक्षात्काराचा तर आम्ही कोणालाही मानणार नाही. ही पहिली ह्याची पायरी. आत्मसाक्षात्कार म्हणजे काय झालं पाहिजे. आत्मसाक्षात्कार म्हणजे तुम्ही निर्विचारितेत उतरलं पाहिजे. म्हणजे मनुष्य आहे का. मनुष्याचं हे जे मन आहे जे सारखं इकडून इकडे धावतं त्या मनाला चालना येते ती विचाराची. जे विचार आपल्या मनातून येत असतात त्याच्यावर सारखं हे मन तरंगत. एक मिनिट सुद्धा ते विचार थांबायला तयार नाही. तुम्ही जबरदस्ती थांबायला गेला तर तुम्ही परत सिंपथॅटिकवर जाता आणि त्याच्यात परलोकाशी संबंध होऊन तुमचा त्या भूतप्रेतांशी संबंध होतो आणि तुम्ही सिद्धीला पावता. जबरदस्ती तुम्ही कशाही गोष्टीची केली असं होतं. तेव्हा विचार त्यांच्या पलीकडे जायचं तरी कसं हा प्रश्न. कारण विचारांच्या पलीकडे फक्त चैतन्य आणि चैतन्याचं स्वरूप हे निराकार आहे. तेव्हा निराकारात जायचं कसं.
आपलं लक्ष माझ्याकडे आहे कारण मी साकारात येते. पण समजा मी म्हटलं अर्धवट तुम्ही मध्ये बघा, तुम्ही नाही बघू. आतमध्ये चित्त जाणं कठीण का? कारण निराकारात चैतन्य असल्यामुळे त्याला आम्ही कसं आतमध्ये बघणार. म्हणूनच लोकांनी आधी निराकाराची स्वरूपे बनवून, सिम्बॉल प्रतीके बनवून ती सांगितली. बनवून नाही, आहे त्यांची होतात, ते आपल्याला दिसतात वेगळ्या वेगळ्या चक्रांवर. मी काय सांगितलं, पण ते सांगितल्याबरोबर लोक चिकटले त्या प्रतीकाला. त्याच्या मागच्या चैतन्याकडे जाऊ नये. म्हणजे फुलातला मोड घ्यायचा असला तर फुलांबद्दल सांगितलं तर फुलांना चिकटलं. मग म्हटलं नाही नाही हे काय जमलं नाही. म्हणजे त्याच लोकांनी मग दुसरा जन्म घेतला. मग त्यांनी असे धर्म स्थापन केले जे निराकाराबद्दल बोलू लागले. पण तेही काय मधाबद्दल बोललात काय किंवा फुलाबद्दल बोलत का, बोलाचीच भात बोलाचीच करी, त्यांना काही अनुभव नाही. तर जर मध तुम्हाला एकत्र करायचं आहे तर तुम्हाला मधुकर झालं पाहिजे. हे साधं म्हणजे तुमच्यात ती घटना घडली पाहिजे आणि तुम्ही त्या चैतन्याला जाणलं. जेवढं काही नित्य आहे ते तसंच गळून जाणार. जोपर्यंत प्रकाश येत नाही तोपर्यंत आपल्याला अंधारात पुष्कळ आकृती प्रकृती दिसतात. प्रकाश आल्याबरोबर हे सगळं काहीतरीच आहे म्हणून आपल्याला आपल्यावरच हाताला येतं. चैतन्य स्वरूप हे स्वतः ज्ञान मिळते. चैतन्याचं स्वरूप स्वतः प्रेमाचं. परमेश्वराचं प्रेम म्हणजे चैतन्य आणि ते प्रेम म्हणजे ज्ञान. आईला एखाद्या मुलाबद्दल किती माहिती असते, पण जन्मल्याबरोबर तिला इतकं प्रेम येतं की तिला सगळं काही कळायला लागतं. लहान लहान मुलीसुद्धा आया होतात आणि आपल्या मुलांना कसं प्रेमाने ठेवतात. ते कसं कळतं त्या प्रेमामुळेच. ज्या बाईंनी आपल्या नवऱ्याला कधी पाहिलं नाही, लग्नानंतर ती त्याची इतकी एकनिष्ठ पत्नी होऊन राहते, त्याला कारण नाही. तिला मग सगळं कळतं की नवऱ्याला काय हवं, काय नको, काय आवडतं, काय दिलं पाहिजे, काय जेवायला पाहिजे. प्रेम असलं म्हणजे आपल्याला सगळं पाहिजे. चैतन्य हे प्रेम स्वरूप असतं तरी ते ज्ञान आहे. प्रेमाने होणारं ज्ञान दोन्ही एकच असतं. जसा चंद्र आणि चांदणीचा संबंध आहे किंवा अर्थ आणि शब्दाचा संबंध आहे, तसाच संबंध प्रेम आणि ज्ञानाचा. ज्ञानयोग ज्याला म्हणतात तो खरोखर प्रेमाने करतो आणि तोच प्रेमयोग म्हणजेच ज्ञान. तेव्हा आपल्या आतून जेव्हा परमेश्वराचं प्रेम झरझर झरझर वाहू लागतं साऱ्या संसारात, तेव्हा आपल्या आतून जेव्हा त्या लहरी वाहू लागतात तेव्हा आपल्याला ज्ञान कसलं होतं ते दुसऱ्याच्या कुंडलीत. आतापर्यंत आपलं लक्ष बाहेर होतं, म्हणजे हे शरीर आहे तिकडे लक्ष, म्हणजे मायेच्या आतमधनं वाहणारा जो ते सूत्र आहे त्या सूत्रावर. तर आपण जोपर्यंत आतमध्ये जात नाही, जोपर्यंत आपण आपल्या आतमध्ये उतरत नाही, तोपर्यंत त्या सूत्रावर आपलं लक्ष कसं जाणार जे सगळ्यांच्या आतून जात आहे. आपल्या पुरतं आपलं लक्ष आहे. जेव्हा आपण त्या सूत्रावर येतो लगेच आपल्यामध्ये सामूहिक चेतना आपोआप घटित होते. म्हणजे आपण काही करत नाही. आता तुम्ही पाहिलं असेल की लहान लहान मुलं सुद्धा म्हणतात मग त्याची पार घेतात. म्हणजे काही लोक नाही झाले पार म्हणजे इतके चिडतात हो माझ्यावर, आपण नाही झालं मी कधी काय करू, तुम्ही काय. मग काहीच्या काही लिहून पाठवतात माझ्याकडे, अहो नाही झाले आज नाही झाले. लहान लहान मुलंच म्हणतात की नाही झाले माताजी, अहो नाही झाले म्हणजे नाही झाले एवढंच. त्या सूत्रावर चित्त आपलं जातं ते दोन विचारांच्या मधोमध एक लहानशी जागा असते. त्या विलंबातनं एका क्षणाच्या एका थोड्याशा भागात कणातच ते आतमध्ये आणि तिथे गेल्याबरोबर त्या चैतन्य स्वरूप परमेश्वराची एकाकार ती खरीच होते. पण काहींचं नाही होत, काहींचं होतं. पण सगळ्यांचंच झालं पाहिजे. म्हणजे काय रॅशनचं दुकान नाही. जसं आपण रॅशनचं दुकान जाऊन आम्हाला रॅशन का नाही देते, बरोबर आहे, तुम्हाला रॅशन का नाही दिलं. रॅशनचं दुकान नाही. प्रत्येकाची आपली आपली उत्क्रांती.
ज्या माणसाच्या लक्षातच कधी आलं नाही की ह्या दुनियेच्या पलीकडे काही दुनिया असली पाहिजे, किंवा बुवा ह्याच्यात काही राम वाटत नाही, आता काहीतरीच्या पलीकडे दिसतं, अशा माणसाचं चित्तच जिथे जडातच घुसलेलं आहे, अशा माणसाला रिअलायझेशन कसं होणार? असे पुष्कळचे लोक मला सांगतात, आमचं का नाही झालं, मग तुम्ही आमचं का नाही केलं, म्हणजे अगदी हातात बंदूक घेऊन खडे द्या आम्हाला रिअलायझेशन देत असतील. हे जिवंत काम आहे. आता तुम्ही एका झाडासमोर जाऊन बंदूक घेऊन दंड घेऊन उभे राहिला, हे बघ तू फळ देतोस की नाही देत, तर तो नुसत्याची पानं हलवेल किंवा तुम्ही उद्या. जेव्हा घडायचं तेव्हा घटीची, जेव्हा व्हायचं तेव्हा ते होणार. हे जिवंत कार्य. मेलेलं कार्य आपण म्हणू शकतो की बुवा हे आम्ही 4 वाजता तयार करून ह्याचे आम्ही 10 तुमच्याकडे पाठवतो, बरोबर, मशीन होती, पण ते परमेश्वराची लहर आहे, लागेल तर दिल नाही तर नाही द्यायचं. हे जिवंत कार्य आहे. हे जिवंत जे घटायचं ते आपल्यामध्ये हेच होतं, आणि हे जिवंत कार्य मनुष्य करू शकतो, बाकी कोणतंही जिवंत कार्य मनुष्य करू शकत. एका बीमधनं एक आपण झाड काढू शकत नाही, पण दुसऱ्याला आपण रिअलायझेशन घडवून आणू शकतो. म्हणजे मध्ये उभे राहून ती जी शक्ती आहे ती आपल्यातनं त्याच्यात आपण घालून त्याला रिअलायझेशनचा अनुभव आपण देऊ शकतो. चैतन्य म्हणजे काय? चैतन्य म्हणजे इलेक्ट्रिसिटी आहे का? आहे, इलेक्ट्रिसिटी. त्याच्यामध्ये मॅग्नेटिझम आहे का? ते सुद्धा. त्याच्यामध्ये लाईट आहे का? ते सुद्धा. पण ह्या सर्व जडशक्तीच्या पलीकडे त्याच्यात जे आहे ते म्हणजे प्रेम. आता सायंटिस्ट लोकांना प्रेम कसं समजवायचं ते मला सायन्सचे लोक, म्हणजे इकडे तर हे इकडे भाविक लोक डोकंफोड करतात, तिकडे सायन्सचे लोक माझ्या डोकंफोड करतात. सायन्सच्या लोकांना प्रेम कसं सांगता येईल ते मला सांग. किती मोठा सायंटिस्ट असला तरी त्याला आपल्या आईचं प्रेम कळत असलं तर त्यांनी ते सायन्समध्ये सांगा. जे चैतन्य सगळं काही जाणतं, ज्याला सबंध अंडरस्टँडिंग आहे, सबंध समजतंय, त्याला जे सबंध प्लॅनिंग करत आहे, ही सगळी व्यवस्था करतं, इतकी व्यवस्था बारीक आहे त्याची की जर तुमची आर्तता खरी असली तर तुम्ही कसं ना कसं करून माझ्याकडे पोहोचाल. आता एक उदाहरणार्थ सांगते, म्हणजे दिसाल तुम्हाला वाटेल की कसं काय माताजी होतं, पण आहे असं तसं ज्ञान. एक गोष्ट ते बेलापूरची तिथे राहत होते, त्यांनी माझ्याबद्दल ऐकलं आणि धावत मुंबईला आले. त्यांच्याजवळ पत्ता वगैरे हरवला, मी तिथे राहतो. तर सगळ्यांना विचारलं की माताजी कुठे आहेत वगैरे, ते नाव सुद्धा विचारलं. म्हणे की अमुक माताजी. नाही हे नाही, तिसरी माताजी. तिकडे गेले, ती माताजी, एक लहानशी मुलगी, ती माताजी, पण आमच्या माताजी कुठे आहेत असे. तर ते म्हणे 3 दिवस मी असा भुसकत राहिले वेड्या, मला समजेन आता कसं तुम्हाला भेटायचं माताजी, काय काय. मग मी असं म्हटलं, माताजी आता तुम्हीच करा बरं माझी व्यवस्था. आणि मी बसमध्ये बसले असताना आठवण, तिच्यात एक मनुष्य माझ्या शेजारी बसायचा, त्यांनी तुमच्याचा फोटो काढला आणि त्याला नमन केलं. म्हटलं अहो ह्या माताजी कुठे राहतात? म्हणे इथे ते जे आहे ना, इथेच उतरा तुम्ही, याच्या समोर असं गेलं त्या गल्लीत त्या माताजींचं घर आहे, तुम्ही जाऊन तिथे विचारा तुम्हाला. आणि मी जेवत होते, ते धावत धावत आतमध्ये आले. माताजी मला तुम्ही सापडला. म्हटलं या. मी हात धुतला, तिथेच बसला आणि पटकन पाड. हे सगळं घडवलं कुणी? हे सगळे योगायोग, सगळे संबंध घडवले. पण ते त्यांचेच घडणार आहेत जे खरंच होत आहेत, पण त्यांचे नाही घडणार ते नुसते शब्दांच्या जालात मला पकडायला बघतात. हे लोक आपल्यापासून स्वतःची चातुरी करून स्वतःला ठगवत बसलेले आहेत. काही याच्यात विशेष शहाणपण नाही. स्वतःचं शेपूट कापून माकडपणा करण्यात काही अर्थ नाही, असं एक आई म्हणून मी तुम्हाला समजावून सांगतो. जर तुम्हाला ते नको असलं तर माझी काही तुम्हाला जबरदस्ती त्याच्यात करताच येण्यासारखी नाही, आणि नको असलं तर तुम्ही परत जा. पण काही लोकांनी म्हणजे आजकाल असा बिझनेस घेतलेला आहे की माताजींना हाणून हे पाडलंच पाहिजे, कारण त्या काही इलेक्शनला उभ्या आहेत तिचा. कधी कधी मला हसायला येतं की उद्या तुम्ही आपल्या आईला सुद्धा आणून पाडाल, तुमचा काय ठिकाणा, कारण सगळ्यांमध्ये संचारलंय ना राजकारणात.
अहो, तुमच्या भल्यासाठी, तुमच्या मंगल्यासाठी परमेश्वराने स्वतःची युक्ती शिकवलेली आहे मला, ती आपण वाचून बघायची. आणि जमली आहे, पुष्कळांना जमलेली आहे. आपल्या पुण्या शहरातच मला पक्का आकडा माहिती नाही, पण पहिल्या दिवशी 250 माणसं पार झाली. म्हणजे ही काय पुण्य केली. आमच्या मुंबईला असा देखावा कधी दिसत नाही. मुंबईकरांनी क्षमा करावी. आणि मग मी मुंबईकरांना म्हटलं की आता मी पुण्यालाच येऊन राहते, तर मग लगेच अगदी सटपटले की हे काम आता जास्त काम, एवढी मेहनत करतो. बरोबर, पण ही पुण्य होती. मोठमोठाले भक्तीचे जन्माला आलेले, मोठमोठाले संत येते. आता बुशर्ट घालून आणि सूटबूट घालून आले म्हणून काय ते संत नाही. इतकं मला लोक म्हणतात, हे काय करता तुम्ही सकाळपासून संध्याकाळचं. कारण आमच्यातल्या ज्या बायका आहेत त्या नुसत्या क्लबात तास फेकत असते, तर त्यांना समजत नाही मी हे कुकर्म कशाला करते. तर त्यांना मी सांगते मी संतांची सेवा करते. त्यामुळे संत कुठे म्हटलं, आजकाल बुशर्ट घालून येतात, तुम्हाला माहिती नाही. तुम्ही संत आहात म्हणूनच तुम्हाला महंत करायचं, तुम्ही मोठे जीव आहात म्हणूनच तुम्हाला हे दर्शन होणार आहे आणि होत आलं आहे. आणि होत आता मी इथे तुम्हाला पटवते काय आहे की तुम्हाला होणार आहे, घ्या हो घ्या हो घ्या. पण त्यातले असे थोडेच आहेत बरं का. तुम्ही अधिक बहुतेक लोक असेच आहेत की ज्यांना हवं आहे आणि ते काय आहे तेच ऐकण्यासाठी आलेले. तेव्हा असे जे थोडेसे आहेत त्याला विघ्न संतोषी म्हणतात मला वाटतं. अशा लोकांनी थोडंसं आपलं डोकं शांत ठेवा आणि सगळ्यांच्या उद्धारासाठी एवढी धडपड करू नये. उत्तर सगळ्यांना मिळालं असेल. आता जे लोक खरंच आर्त आहेत आणि जे शोधत आहेत त्या परमतत्वाबद्दल पूर्णपणे आपण जाणून घेतो. परमतत्व ही चेतना आणि ही चेतना सर्वव्यापी आहे, सर्वगामी आहे, सर्वकर्तृ आहे. जड शक्ती काहीही करत नाही, तिला चालना चेतन शक्ती देते. आणि सबंध सृष्टीची रचना त्या चेतन शक्तीमुळे होते. तिला आपल्याकडे शिवाची शक्ती, हरीची माया आदी पुष्कळ गोष्टी आपण संबोधित करतो. अशी पुष्कळची नावं ती त्याला देते. हे चैतन्य प्रत्येक मानवामध्ये कुंडलिनीच्या स्वरूपात विराजमान आहे आणि ते चैतन्य आपण रोज वापरतो. आपल्या रोजच्या दैनंदिन कार्यक्रमात आपण ते वापरतो. पण त्याला परत भरण्याची किंवा त्याला परत आपल्यामध्ये घेण्याची काहीही शक्ती किंवा काहीही युक्ती आपल्याला माहीत नाही. एकच चेतना आहे, त्या अनेक नाही, हे लक्षात ठेवा. आपल्याला अशी कल्पना असते की चेतना अनेक आहे, अवेअरनेसच नाही, नुसती अवेअरनेस एकच चेतनेतनं सगळं काही. मग ही चेतना आणि जडशक्ती आधी जे काही संपूर्ण संसारात आहे ते सगळं एकत्र येऊन बीज रूपाने जेव्हा राहतं तेव्हा त्याला आपण ब्रह्म म्हणजे ब्रह्मामध्ये सगळं समावलेलं आहे. आणि त्या ब्रह्मातून निघाले चेतनशक्ती, जडशक्ती आणि अवतार शक्ती अशा 3 शक्त्या कार्य करतात. परत सगळी कार्य संपली की परत बीज रूपाने जसं काही एखादं बीज त्याच्यामध्ये संबंध त्याच्यात येणाऱ्या झाडांचा नक्षा असतो, ते परत बीजात जातात आणि एकच बीज होऊन जातं. तसं सगळं काही घडतं, घटित होतं आणि परत एक बीजात करत करत सृष्टी तयार झाली आणि त्यात मानव हा उभा झाला. आता मानवाला माणसाने उभं करून इतकं सुंदर रूप दिलेलं आहे, आतून आणि बाहेरून दोन्ही. इतकी सुंदर कलाकृती बनवलेली आहे की अगदी फारच तयार अगदी त्याला म्हटलं पाहिजे मशीन. एखादा फारच सुंदर रेडिओ किंवा फारच सुंदर टेलिव्हिजन, त्याच्यामध्ये फारच सुंदर लाऊडस्पीकर असेल, त्याच्यामध्ये फारच सुंदर अशा मशीन्स असतील त्या टेप रेकॉर्ड करू शकतील. अशा तऱ्हेची सबंध मशीन त्या शरीरामध्ये परमेश्वराने करून ठेवलेली. तर फक्त आता हे मेनला लावायचा प्रश्न.
तर ते कसं लावायचं? तेव्हा हे काही लावू शकणार नाही. परमेश्वर स्वतःच ते लावायला नालायक आहे. ते घडणार आहे, घटित होणार आहे आणि म्हणूनच ते सहज आहे. त्याच्यासाठी माणसाने काय करायला पाहिजे? आम्ही काय करायला पाहिजे? एका शब्दात काहीही करायला नको. पण असं मानवाला म्हटलं की त्याचा अहंकार जरासा, काही करायचं नाही म्हणजे हे का? तुम्ही काय करायचं नाही. ज्याला पोहता येत नाही तो जर बुडत असला तर त्यांनी काय करायचं नाही. ज्याला पोहायला येतं त्यांनी फक्त काहीतरी मेहनत करून त्याला वर आणलं पाहिजे. तेव्हा ज्यांना पोहायला येतं त्यांनी काहीही करायचं नाही. ज्यांना पोहायला येतं त्यांनी मेहनत करायची आणि बुडणाऱ्यांना वाचून घ्यायचं आणि त्यांनाही पोहायला शिकवायचं आणि मग त्यांना सांगायचं की आता तुम्ही सुद्धा ज्याचे बुडत आहेत त्यांना एक दिवा पेटवायचा, त्यांनी दुसरा दिवा पेटवायचा आणि एका दिवाने हजारो दिवे पेटवायचे. असं केल्याशिवाय हा संसारातला अंधकार नष्ट होणार आणि परमेश्वराचं जे कार्य उद्दिष्ट आहे त्याला जे साधायचं आपल्यातनं ते एवढंच की तुम्ही मला जाणा. त्याला जाणण्यासाठी म्हणून त्यांनी तुम्हाला असं तयार केलेलं आहे आणि त्याला जाणल्यावर पुन्हा जन्म होतो की नाही, मग आम्हाला मोक्ष मिळेल का वगैरे वगैरे हे सगळं वाचलेलं लोक मला प्रश्न विचारतात. साक्षात्काराच्या वेळेला काय होतं ते आधी सांग. निर्विचारिता येते म्हणजे विचार येत नाही आणि हातातनं व्हायब्रेशन थंड थंड जाऊ शकतात. थंड शब्द लक्षात ठेवा. गरम जर कुणाला व्हायब्रेशन्स आले त्याचा अर्थ असा आहे की माझे जे प्रेमाचे व्हायब्रेशन जातात त्याच्या विरोधात आहे तुमचे व्हायब्रेशन. तुमचे नाही, ते कोणा दुसरेच आहे, तुम्ही नाही करणार. तेव्हा ते हळूहळू थंड होतात आणि एकदम थंड होतात. तेव्हा थंड थंड हातातनं व्हायब्रेशन जातात आणि दुसरा माणूस जो आपल्या समोर असतो त्याच्यावर वेगळ्या वेगळ्या प्रदेशचे व्हायब्रेशन जाणवतात. हे एकदम होतं. म्हणजे एखादा लहान मुलगा पार झाला की त्याला लगेच उभं केलं आणि त्याला सांगितलं सांग तुझ्या हातात येत आहे की जात आहे. तो सांगेल माझ्या हातात व्हायब्रेशन येत आहे. येत आहेत म्हणजे मनुष्य पार झालेला आहे. एक त्याच्यात आणखी नत असते की त्याच्या हे सहस्त्रार सुचलं पाहिजे, हे बंद झालं. कुंडलिनीचं जोपर्यंत सहस्त्रार चालत असतो म्हणजे आता कबीरदासजी केलं. कबीरदासजीने म्हटलं की शून्य शिखर पे अनहद बोलू. म्हणजे अनहद बोलत असला तेव्हा पार नाही. अनहद जेव्हा संपला तिथे सुटला सगळं बोलणं संपलं तिथे मनुष्य पार झाला. तेव्हा त्याला आत्मसाक्षात्कार झाला. आता माताजी ह्याच्यात आत्मसाक्षात्कार काय झाला? कारण आत्म्याबद्दल आपल्याला काही कल्पना. आत्मा पाहायचा नाही, जाणायचा. आपण आत्मा झालो हे कसं कळतं? कारण आपण साक्षी होऊन जातो. आतून आपण पोकळ होऊन जातो की आपल्या मनाची स्थिती होते. आपण साक्षी होऊन जातो. हे सगळं नाटक आहे. हा सारा संसारात उगीच आपण कोण दुःखते हे सगळं नाटक. आपल्या लहान मुलांना बघितलं की तुम्हाला कळेल. लहान मुलांना साक्षीत्व असतं आणि ते साक्षीत्वावर राहतात. त्यांना काही वाटत नाही की त्यांना आता जर इच्छा आले तर सांगतील की हे काय तुम्ही हा मेळावा केलेला आहे काहीतरी नाटक चाललेलं आहे. त्याच्यात ते रमणार नाही. तेव्हा जसं एखादं नाटक बघता बघता आपल्याला आपणच शिवाजी तलवार बिगार सजून आपण खरे उभे राजो होतं. कधी कधी काही काही लोकांना जे फारच अगदी नाटकात रंगले मग कळतं अहो हे नाटक आहे, आम्ही इकडे बसतो. तर त्यांना नाटक संपलं आता घरी पुष्कळ बायका रडतात दिसतात. आपण पाहिलं नाटकात पुष्कळांना रडायला सुद्धा येईल. ते नाटक आहे पण आपण विसरतो की हे नाटक आहे, ही माया आहे. ते नाटक संपतं आणि कळतं की आपण नाटक करतो. हे आपोआप घडतं. तुम्हाला सांगावं नाही लागत की ॲटिट्यूड घ्यायचं की आम्ही बा हे नाटक बघतो. नाही, तसं नाही. ते झालं पाहिजे आपोआप. साक्षीच अंतरंगामध्ये साक्षीच होतं. आता कालच एका मुलीने मला प्रश्न विचारला की मग आपल्या नीती आणि तिचं काय होतं? अहो आपल्याला काय नीती आणि तिचे जे धडे मिळाले ते मानवाने आपल्या डोक्याने बनवलेले. कारण त्यांना राज्य चालवायचे. ख्रिस्ताला तुम्ही क्रुसावर चालवा ते कोणत्या नीतीत बसतं? सीतेला तुम्ही जंगलात पाठवली ते कोणत्या नीतीत? तेव्हा सगळे जे बसले होते एवढे मोठे मी आज हे विचारते त्या धोग्याच्या सांगण्याने त्या सीतेला तुम्ही वनात पाठवली. त्यावेळेला कुणाला बोलायला झालं नाही, सांगायला झालं नाही. ही कुठली नीती?
मोठे मोठे धर्म उपदेशक उभे आहेत, त्यांची नीती कुठली आहे मला समजेल. नीती म्हणजे काय आणि अनिती म्हणजे काय ते देवाला माहिती, आपल्याला काय माहिती. आपण आपल्या मनाने कशाला नीती समजतो. एखाद्याला छळणं ही अनिती, पण साक्षात्कारी मनुष्य कधीही कुणाला छळू शकत नाही. त्याला कारण असं आहे की सर्व आपल्या शरीराचे अंग आणि प्रत्यंग आहे असं वाटतं. मी काय माझ्या बोटाला छळीन का? जेव्हा तुम्ही माझी बोटच झाला, माझे हातच झाला, तेव्हा मी काय माझ्या हातालाच मारत बसते? म्हणजे इतके मूर्ख कोणी नाही. साक्षात्कारी मनुष्य प्रेमात पूर्णपणे विरघळतो. मग त्यावर लोक असंही म्हणतात, म्हणजे आपल्याकडे सगळ्यांना फार समजतं जास्त, तर असंही सांगतात की माताजी तुम्ही प्रत्येकाला काय ओरा साक्षात्कार देता. म्हणजे आता त्यांनी वापरलं काही वाईट गोष्टीसाठी, म्हटलं कशासाठी वापरणार. तुम्ही व्हायब्रेशन दिल्याबरोबर दुसरा मनुष्य त्याची तब्येत बरी होते, त्याला बरं वाटतं, हलकं वाटतं, झोप नसेल तर झोप येते किंवा जागृती येते किंवा फार होते. म्हणजे ह्याच्यातलं कोणतं वाईट आणि चांगलं येते मला दुसरं तुम्ही काही सांगू करू शकता. तुम्ही म्हटलं की कुणाला साप देऊ द्या, ते जमायचंच आहे म्हणजे साप देणार कसं. आता गायत्री मंत्राबद्दल कुणीतरी विचारलेलं आहे. गायत्री मंत्र किंवा पुष्कळ मंत्र, सावित्रीचं सुद्धा काल मी सांगितलं होतं हे सूर्य नारीवरचं काम आहे. सूर्य नारीने गायत्री मंत्राने मनुष्यामध्ये सूर्यासारखी तेजस्वी पाहिजे. पण होरपणच राहील. आपल्याकडे पुष्कळशा ऋषीमुनींनी लोकांना शाप दिलेला आपल्याला माहिती आहे. ते शाप द्यायची शक्ती त्यांच्या गायत्री मंत्रामुळे आली. गायत्री मंत्रापेक्षा कलियुगामध्ये भगवती मंत्र घेतलेला ही सगळ्यांची आई आहे. गायत्री काय नाही, सावित्री काय, दात्री काय, कल्पिनी काय, सगळ्यांची आई फक्त भगवती. तेव्हा दुसऱ्याला आधी होरपळू शकते ती शक्ती घ्यायचीच लागते. तेव्हा गायत्री मंत्र म्हणायचा की नाही, म्हणा ना, काय हरकत नाही, पण त्याचे मग उपद्व्याप आहे ते सहन करायला पाहिजे. सूर्य नाडी किंवा चंद्र नाडी जिला ईदा किंवा पिंगला म्हणतात, त्याच्यावरती मला काम करायचं नाही. ज्यांना करायचं ते करतच नाही आणि करतीलच. कितीही सांगितलं तरी ते तिथेच बसायला, तेव्हा त्यांना करू दे. आणि ज्यांना त्यांच्याकडे जायचं असेल त्यांनी शिष्टाल जाऊन आपल्या संबंध चक्रांना ठिकाणावर लावावं आणि मग मात्र माझ्याकडे येऊ नये. कारण नंतर तुमची चक्र सगळी सुटल्यावर त्या मंत्राच्यामुळे मी काय त्याला नीट करू शकतो. जर तुम्ही कुणाला जर कधीही साप दिला तर तो साप कसाच्या कसा तुमच्याजवळ पडतो. ही पॅराबोलिक मुवमेंट म्हणतात. त्याच्यावरती आणखी मी आता नवीन पुष्कळ प्रकार त्याची प्रत्येक गोष्ट ही सरळ जाते पण पॅराबोलिक जाते. म्हणजे ज्या स्थितीतनं निघते तिथे येते. आता हे फार जुनं सत्य आपल्या, तेव्हा शिव आणि शक्ती आपण जर पाहिली तर लिंगाच्या खाली शक्तीचे रूप पॅराबोलिक की एका बिंदूपासून निघताना त्याच बिंदूत परत. जर तुम्ही जर कोणाला शाप दिला तर तो शाप परत तुमच्यावर सहज दिला आणि त्यावेळेला ती गायत्री मंत्र तुम्हाला समजणार. म्हणून फक्त प्रेमाचाच मंत्र जपा आहे. म्हणजे माझ्या ऐकायचं तर नंतर पार झाल्यावर मग कोणताही मंत्र म्हटला तर त्याचा अर्थच येणार, म्हणजे कनेक्शन लागतं ना. पार व्हायच्या आधी फक्त आपल्या आसपासच्या लोकांवर आपण प्रेम केलं की नाही ते बघा. त्याबद्दल मी पहिल्या दिवशी सांगितले की ज्या माणसाला प्रेम करता येते त्याला आत्मसाक्षात्कार होणार. घरात एक विधवा बसून रात्रंदिवस ज्याला ती बाई सोसत असेल दुसरी किंवा एखादा पुरुष, अशा माणसाने इथे येऊ नये. अशा छळणाऱ्या लोकांना परमेश्वर छळे का छळणार नाही, का छळू नये. तो बसलेला आहे सगळ्यांना बघायला. हे लोक आत्म्याचे दिन आहेत, त्यांना परमेश्वर बघतो. आणि जे लोक दुसऱ्यांच्या आत्माला खातात त्यांनी साक्षात्काराची स्वप्न ह्या जन्मात तरी बघू नये. आधी आपल्या घरी जाऊन आपल्या आसपासच्या लोकांना बघून एवढं तरी लक्षात घ्यावं की आपण कोणाचा खर्च करत नाही. इतकंचे उपदेशक सुद्धा मी पाहिले इतके छळवादी असतात, खेळीच असतात. मुळे जोपर्यंत आपल्या शिक्षकांचा प्राण पूर्णपणे निघत आहे तोपर्यंत त्या
एवढंच करतात. त्यांच्यापासून ही परंपरा सुरू झाल्यावर मग आपण तेच कार्य करतो. पण असल्याकडचे लोक अशा गुरुच्याकडे जावे, आमच्याकडे फक्त प्रेम करणं शिकवण्यात येतं आणि त्यांना प्रेमच मिळतं आणि ते सुद्धा परमेश्वराचं अनंत चैतन्य स्वरूप ते जे अनंत ते अनंत आहे, अनलिमिटेड. आपण जेव्हा आपल्या आईला, बहिणींना, ह्यांना त्यांना प्रेम करतो तेव्हा ते अनलिमिटेडला, त्या अनंताला आपण अंतामध्ये घालून त्याचा अंत करतो. लिमिटेड लव्ह इज डेप्थ ऑफ डिवाइन. अशा माणसाला ती माझी मुलगी आणि ती त्याची मुलगी असं दिसतं. पण एकदम त्या क्षणी होते, त्या क्षणी फक्त निर्विचारित आहे, त्या क्षणी फक्त निर्विचारित करते आणि हातातनं व्हायब्रेशन लागतात आणि आतमध्ये शांत. जो मनुष्य बरेच दिवसात झोपू शकला नसेल तो घरी जाऊन घोडं विकून घेतो. म्हणजे मुलीच्या लग्नानंतर जसे लोक झोपतात तसा झोपतो. झालं, नंदे घोडे नाले, अशी त्याला भावना येते. कारण असं की डोक्यामध्ये आम्ही ओझं घेऊन चालवतो ते खटकन खाली. ही भावना आल्यामुळे तो बेसुमार झोपतो. काही लोक तर मी पाहिलेलं आहे जे अगदी 4 वाजता उठून सगळं आम्ही दिल्ली करत बसतात. ते लोक आपले व्यवस्थित 8-9 वाजता राज्यात आलेले लोक आहेत. मग काय राणी साहेब जेव्हा वाटेल तेव्हा वाटेल तेव्हा अशा लोकांची तब्येतच वेगळी. ते कुणाची तब्येत सांभाळत बसत नाही, आपल्या तब्येतीत बसत. ते कुणाला दुःख देत, कुणी त्यांना दुःख देऊही शकत नाही, कारण ते काही घेऊ शकत नाही. तेव्हा त्यावेळेला फक्त निर्विचारित आहे आणि त्यानंतर निर्विचारित. निर्विचारते नंतर निर्विचारिता आल्याशिवाय माणसाने आपल्याला सेल्फ रिअलाइज मी झालो रे झालो असा नाव शोधला. निर्विचारितेचा अर्थ आहे की आपल्या चैतन्याबद्दल आपल्याला काहीही शंका राहत, कारण हातात वाटतं, लोकांना बरं पडतं, हे देऊन देऊन म्हणू शकतो आपण काम हेच आहे अशी आपल्याबद्दल जेव्हा कल्पना होते तेव्हा त्याला मी निर्विचारिता. पण अशी माणसं माझ्याकडे मला सांगतात, माताजी बघा माझी संस्कार झाला, तिकडे बघा चित्रपटात भूत दिसते, त्या माणसाचं मी भूत पाहतो ते इथं. म्हणजे मी आणि माझी कुंडली दोन वेगळ्या वस्तू ते दिसायला लागलं की निर्विचारिता असते. तर त्याच्या आधी जर एखाद्या माणसाने बघा तुमचं ते एकदा धरलं धरलं मी आता सुद्धा म्हणते मला कसं धरलं, अहो तुम्ही किती सुद्धा मग सर्दी होते का नाही, मी झोपता कसं ते धरतं सुरुवातीला जे आहे ते असे आहे, ते असं आहे, वास्तविक असंच हे दुसरं काही भूत. लोकांना फक्त अहो आमच्या आत्मसाक्षात्कार झाला मातांचा आम्हाला म्हणतात आणि हे फक्त आमचं मधूनच जातं मधूनच. सुरुवातीला तुम्ही फिरावला नाही, फिरावावर लागतं ते फिरावलं नाही आणि जे लोक त्या पुढे जातात ते बरोबर फिरावून बसतात आणि असे पुष्कळ लोक आहेत. पण ते फिरावून त्याचा हा त्रास तसा पण असं कसं नका असं कसं मी त्याला आता स्पष्ट करतो. अहो आत्मसाक्षात्कारासाठी आपण काय विजय केलेला आहे तेव्हा सुरक्षित झालं, तेव्हा सर्व जर तुम्हाला खाली परत पडला तेव्हा काय एकतरी झाला मी परत बसून मी त्याच्याकडे घाबरू शकतो. तेव्हा ती होत असते आधी निर्विचारिता येते आणि मग निर्विचारिता आणि त्याच्यानंतर मनुष्य सोहम दशेला येतो. म्हणजे त्या दशेने संबंध उभा असला इतरही असल्याचे असतो नाही. त्याला काही धरत नाही, त्याला काही पकडत नाही, तो कशाला धरत नाही, कशाला जिथे आहे त्याच्यावर कोणी मनुष्याला तर कुठून विचारला इतिहास तरी सुद्धा त्याच्या आकाराचा जर जरी घेतला तर त्याला व्हायचं, त्याचा जर त्याच्या आकाराचा जर करा केला तर
तुम्हाला तेव्हा खूप उगवतात. त्याच्यात काय नव्हतं. वाटतं पण चैतन्यात अंधाराचं सारखं भांडणच चालू आहे. म्हणून भांडण चालू आपलं प्रेम कसं तरी म्हणजे परमेश्वर होणं ही दशा म्हणजे संबंध संसारातलं जेवढं एलिमेंट्स आहे, पाणी आहे, हे आहे, त्याच्यावर ते करू असे बंद केला. पण तो जेव्हा कुसाळ चांगला गेला, लोक असं म्हणतात की अहो एवढा मोठा तो आणि कृष्ण कसा ते सर्व ते सगळं नाटक ते नाटक ज्याने बंद केलं तो काही कृष्ण चांगला गेला नाही. श्रीकृष्ण एवढे मोठे त्यांच्याबद्दल काय सांगायचं. पण ते कुठे मिळेल आपण मिळले कुठेतरी एवढे मोठे पण ते नाटक होतं आणि नाटक करण्याचं ना रामचंद्रांना महाभारत झालं नसतं तर आपण कुणाला जाणलं असतं का. म्हणून हे सगळं नाटक पण नाटकामध्ये बसून स्वतः समजतो की आम्ही ते त्या गोष्टीला आपली तयारी फक्त एवढी पाहिजे. आर्ट आहे, फक्त मी आर्ट आहे, मला पुढे काय जाणार नाही. धर्मचर्चा सोडा, सगळी चर्चा सोडा, डोकं माता फार झालं. आता आम्हाला काय तुम्हाला जर टेलिव्हिजन असेल मी बक्षीस दिला तर तुम्ही लगेच त्या मला त्याचं इंजिनिअरिंग विचारणार आहात. अहो बरं माता किंवा मला दिला आता पटकन उघडून तुम्ही सुरू करा. इंजिनिअरिंग आहे त्याच्यामागे फार मोठं टेक्निक पुष्कळ लोक मिळून ते करतात आणि पुष्कळ वर्षाचं जुनं युगात शोधलेलं सत्य आहे. त्याबद्दल तरी सुद्धा एक गोष्ट निर्विवाद की ते जाण्याची काही गरज आहे. आधी तुम्ही रेडिओ ऐकून घ्या, टेलिव्हिजन बघून घ्या, मग जर तुम्हाला हवं असेल तर मग तुम्ही जर त्याचे इंजिनियर झालं तर सांगा स्वतः डोकंदुखी कशाला. जर हवं असलं तर घ्या, भूक लागली असली तर लगेच जेवायला बसा. अशा तेव्हा आत्मसाक्षात्कार त्याच्यासाठी काहीही करायचं नाही. एखाद्या लहान मुलासारखं अबोध म्हणतं की गणेशाला केलं तर अर्ध अधिक काम होतं. कारण का
ते लहान मुलासारखं आहे. आपल्या लहान मुलासारखं होता येत. आपण म्हणजे आपलं डोकं फार आहे ना ते. आपण आपल्या बुद्धीने आपल्याला थकवत असतो. हे त्यातलं आणखी विशेष. आपणच आपल्या मागे लागून डोक्याला अशा कल्पना वगैरे देत असतो आणि अशा गोष्टी सांगत असतो की त्यांनी आपण जे सत्य आहे त्या ज्यांनी असले प्रश्न विचारले त्यांना एवढाच मला एक प्रश्न की ह्याचा लभ्यांश का, मला हवंय का, कशाकडे लक्ष, ह्याच्यात तुम्हाला मिळवायचं काय. निदान आपला स्वार्थ तरी गाठा. स्वार्थ म्हणजे स्वचा अर्थ जर तुम्हाला मिळाला म्हणजे साक्षात्कार झाला. जसा होतो तसाच आहे. त्याबद्दल कुणीही काही लिहिलेलं असलं तरी ते नाही ते ना. इतकं लोकांना गप्पा मारण्याची पण सवय असते. असे लोक पुस्तकं सुद्धा फार लिहितात. त्याला आपण भारूड म्हणतो. ती पुस्तकं नाही, वेद वाक्य होतात. चांगली भाषा एखाद्या माणसाला म्हणून तो जाणकार नाही. ओळख आहे. प्रत्येक गोष्टीची ओळख आहे. आपल्याला आपली ओळख पटवायची असली आपल्याला तर अशा माणसाची सुद्धा ओळख आहे. आणि माझ्याजवळ इतकी सरळ सहज ओळख आपल्याला असते. अशा तऱ्हेचा मनुष्य जेव्हा माझ्या पुढे येतो किंवा दीक्षित येतो किंवा कुठेतरी मी डॉक्टर साहेबांना दाखवलं माझं जोरात गरगड 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 होतं. किती प्रेम झाला तू आणि कसं झाला मी पार कसं झाला इथे कसा आला आता जीव रे बाबा असं वाटतं. आणि त्याला मिळतं. तेव्हा एक प्रश्न थोडे वेळ मोठ्या संगमात टाका. काय मिळवायचं ते ठरवून आता सगळ्यांनी थोडा वेळ माझ्याकडे असा हात तर आपण याची प्रचिती घेऊन नंतर इथे आता इतकी मंडळी त्यामुळे सगळ्यांनी समजून घेतलं पाहिजे की ते काय आम्ही टेस्टिंग करणार आहोत. पण टेस्टिंग होऊ शकतं सगळ्यांनी असा माझ्याकडे हात करा. एक 5-10 मिनिटाचं मी कुंडलिनी त्या जर आपलं रिअलायझेशन झालं असेल तर आपल्या हातातून थंड थंड वारे थंड आणि डोक्यामध्ये ते निर्विचारिता बाहेर डॉक्टरना समजवण्यासाठी डोळ्यामध्ये जागृती देतो. पण ते नुसतं जागृती नसतं. आणि डोक्यावर जर हात ठेवला तर इथे काहीही ते बघून घ्या. जर आपल्या हातून साधण्याला स्वतः सर्टिफिकेट द्यायचं तर आपण डॉक्टर साहेबांनी सांगितलं राजवाडे कार्यालय हे सांगितलं. राजवाडे साहेब हे सुद्धा एक फार मोठे परम भक्त आणि परम साधू असे आहे. आणि डॉक्टर सुद्धा फार मोठं त्यांचा मोठेपणा त्यांना अजून माहिती नाही. आणि आता कदाचित ते आपल्याला कधी मोठं म्हणूच शकणार आहे कारण त्यांचा अहंकारच तुटलेला आहे. तेव्हा किती त्यांची डोकी खराब केली की डोकी खराब होणार नाही. पण ती फार मोठी मंडळी फार मोठी संत मंडळी आहे आणि परमेश्वराला फार मोठा दावा आहे. तेव्हा ते जे कार्य करत आहेत त्याच्यावरती सगळ्या देशांचा अमृताचा वर्षा आहे. त्यांच्याशी काही जलसी वगैरे म्हणजे मला वाटतं की मूर्खपण आहे. तेव्हा तिथे कार्य आणि त्यांच्याकडनं मदत घ्या आणि ते तुम्हाला सांगतील तुम्ही पास झाले आहात की नाही. त्यांना माहिती ही अथॉरिटी ते झाले नाही. तुम्ही जर घ्या आणि आम्हाला रिअलायझेशन द्या होऊ नाही शकत. काय होऊ शकत खूप आणि 2-3 वर्षाचा मुलगा सुद्धा त्याला नाही होत. इतकं असंही असतं की एखादा फार आपण ज्याला भक्त समजतो तो मनुष्य एखाद्या माणसाला फार वाईट समजतो. काय नाही आतलं अंतरंग कुणी पाहिलं. बाहेर धोनी लोकांची सुद्धा पुष्कळ व्यापार निघालेला आहे.
मीपणा याच्याने स्वतःला वाईट समजायचं नाही. तुम्ही सगळ्यात सुंदर कलाकृती आहात. हजारो फुलं जरी मानवाच्या पायावर घातली तरी एका माणसाची सर त्यांना येणार. सबंध नंदनवन जरी त्याच्या पायावर घातलं तरी एक माणूस तयार होऊ शकणार नाही. इतकं सौंदर्य माणसामध्ये आहे, इतकं ते गौरवपूर्ण आहे. त्याला जाणलं म्हणजे आपल्याला कळतं की आपण कितीतरी चुका करत होतो जेव्हा आपण आपल्यापासूनच दूर पडत होतो. मग मनुष्य कधी बोर होतो, आपल्या आनंदात होतो. आणि जे सर्व धर्मांनी, कुणी धर्माने असं सांगितलं नाही की आम्ही तुम्हाला राखोडी देऊ किंवा तुम्हाला आम्ही बांगड्या काढून देऊ की तुम्हाला आम्ही अंगठ्या काढून देऊ, तुम्हाला आम्ही नागरे राखू, असं कोणत्याही धर्मात लिहिलेलं नाही. त्या सर्व धर्मात सांगितलेलं